कासरा काढून सोडला तर ही जिकडे जाईल त्या संगत मागत जाणार, एवढं शांतपण होतं त्याला. ही गौतम भैया देखतच म्हणले लक्ष बस, व्हायचा आराम कर. तसा बसला. त्यावेळीची जी सिच्युएशन अक्षरशः मला ज्या डोळ्यातनं म्हणजे असं वाटायचं आपण काय ऐकलाय माणसासारखा बैल. बस म्हणला का तो बसणार, तर नव्हताच तसा द्यायसारखा तो बैलच नव्हता. खूप छान माणसासारखं सगळं त्याचा आम्ही करत. ज्यावेळी तिथं गेलो त्यावेळी कार लक्ष म्हणलं माझ्या तोंडात असं बघितलं, त्यावेळी मला हुंदका आला. ती म्हणजे मन आतनं भरून आलं, सगळं डोळ्यातनं असं पाणी उतरलं. त्यावेळी आम्हाला समोर असं गौतम भैया बसलेले खुर्ची, कधी बघितलंच नाही आपण गौतम भैया कोण आहे. त्यावेळी तिने आमच्या हातात पैसे दिले तरी सुद्धा आम्हाला माहित नव्हतं की हाच माणूस आहे गौतम भैया. पहिल्यांदाच मोठ्या लक्ष सांगत पहिला झालं आणि पहिल्याच गटात गाडी निघाली त्यात. आणि पहिल्याच गटात गाडी निघाल्यावर जो फरक बघितला म्या, तो कधीच मी फरक बघितला नव्हता. समोर इथं असं धरलं तरी समोर मागल्या पायाने इथं छातीत लात मारत होत, एवढा त्याच्या शरीराची लवचिक होती. पहिल्यापासून लवचिक त्याचं शरीर. गाडी सोडली गट क्रमांक या ठिकाणी 15 सोडलेला. सुंदर अशी लढत चालू आहे बघा. तास क्रमांक 3 वरती गौतम काकडे निंबूरकरांचा छोडा लक्ष, सोबत निर्लेकरांचा सर्जा. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण चाललोय छोटा लक्षा घडला कुठं ते पाहण्यासाठी. तर छोटा लक्षा लेंगरे या गावात घडला आणि त्याला घडवला कोणी, चला पाहू. नमस्कार दादा. नमस्कार. या. ही गाय आहे बघा, लक्षाची आहे. लक्षाची आहे हा, आणि लक्षाचा भाव आहे. लक्षाचा भाव आहे, आता 4 महिन्याचा आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. मी आता आलो आहे छोटा लक्षा ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी. तर थोडक्यात तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझे नाव तुषार महिपती म्हणले, मुक्काम पोस्ट लेंगरे, तालुका खानापूर. छोटा लक्षाची पैदास कशी झाली काय? ही देशी गाय, धनगरी खिलारी गाय. आणि आमच्यापाशी एक काळा बैल होता मैसुरी. त्यावेळी मैसूरला एवढं मार्केट नव्हतं 2010च्या दरम्यान. त्यावेळी आम्ही एक 6000ला वासरू आणलं होतं खरसुंडी या बाजारात. त्या बैलाच्या पोटचा तो लक्ष, म्हणजे ही गाय आणि त्या बैल मैसुरी अशी क्रॉस, तो असा पैदास झाली होती त्याची. त्यातनं तो झाला आणि ती जलमल्यास आहे असा डोंगरालाच हिंडायला जायचा.
झालं त्याला एक कम्प्लीट 1 ते 1.5 वर्ष तो डोंगराला हिंडला. डोंगराला हिंडल्यानंतर मी कॉलेजला होतो, त्यामुळं कोणी एवढं काय बघत नव्हतं, नुसती जायचे आणि राखायचे आणि घरी आणायचे. कॉलेज संपलं, आपलं शर्यती चालू झाल्या त्या पिरियडला असंच आपलं. आणि मुळात त्याचा इथे एवढं की भुजार भरपूर होता, पहिल्यापासून बुजार. अतिशय भुजार. नवीन माणूस आला की दावत तोडून जाणारच निघून, हा असलं आलंय अति भुजार. नवीन माणसाला कधी हात लावून देत नव्हता, म्हणजे लांब 15-20 फुटापासून आड्याला आलं देणं दावत तोडलेला आहे, एवढा अति भुजार होता. त्याचा गुणधर्म म्हणजे ह्या गायची जेवढी वासर झाली तेवढी सगळी भुजार. ही त्याचाच भाव आहे ना. हा, ही त्याचाच भाव आहे, 4 महिन्याचा आहे, आता ते 11वा आहे. अतिशय मार्कावा असं कळलं आम्हाला. पहिलं होतं का मार्कास? नाही, आमच्या पशी होता मार्का नाही, बैल मार्का नव्हता. जेवढी लहान मुलाची इतकी त्याला पहिल्यापासून जेवढं लहान मुलं जाईल त्याला चाटणार, पण शिंग कधी हलवत नव्हता. फक्त त्याच्या वासावून ओळखतो माणूस, आपला कोण आणि दुसरा कोण. वासावूनच. आणि लहानपणापासून दुसऱ्याला कोणाला कधी धरून धरलं नाही. मी सुद्धा पेर टाकाय गेल्यानंतर खालनं सोडलं की आपणच येऊन धरायचं, दुसऱ्यानं धरायचं. दुसऱ्यानं मारायचं नाही, नुसता तोडविणार, मारत नव्हता त्यावेळी. त्यावेळेस मारत नव्हतं. नुसता तोडविणार, मोहरचा माणूस खाली पायात पडून 4 पायानं तोडवायचा. खरं. हा, एवढं बेकार त्याचं. म्हणजे ते अजून तो आता ऐकतो ना, कळोपर्यंत असंच आहे तो. कडपर्यंत. हा, पळण्याचा कुठलाच गुणधर्म त्याच्याकडे नाही, म्हणजे अगदी शरीर सृष्टी त्याच्याकडे पळण्याची नाही. पण काय आता त्याला निसर्गाची देण म्हणायची. हा. आता सगळेजण तसेच म्हणते ते, पण चला की त्याच्यापाशी पहिल्यापासून आहे तेवढे. त्याला सराव काय दिला हो तुम्ही असं, म्हणजे असं काही म्हणजे सुद्धा सराव नाही त्याला, डायरेक्ट झोपला आणि पळवला. फक्त एवढाच सराव की जळमल्यापासून तो कंटिन्यू जनावरात हिंडत होता, रानात डोंगराला, एवढाच. म्हणजे त्याला कधी बांधून असा घरात ठेवलेला नाही, रोजच्या रोज एवढाच. आणि झोपला ज्या वेळी पहिल्या त्या दिवशी सरळ चालला, आणि 1-2-3 वेळा असा चालवला रस्त्याने, आणि परत डायरेक्ट फेराच टाकला त्याला असं. पहिल्यांदा त्याला मैदानावर उतरला, पहिल्यांदा त्याने गट पास केला त्याने. त्यावेळेस कुणाबरोबर, म्हणजे त्याला पायरा कुणाबरोबर होता? हितला शेजारचा राहुल्या म्हणून बैल होता, हा. मग तो आता नाही, त्याने विकला तो बैल. त्या बैलाबरोबर आपला वासरा शिकवा 1 नंबरचा बैल तो. घरात फोटो आहे त्या बैलाचा, गाड्याला पळल्या त्या बैला संग. त्या बैलाने त्याला शिकवला. लहानपणी. पहिल्याच मैदानात गट काढला? पहिल्याच मैदानात गट काढला, दुसऱ्या मैदानात तर फायनल राहिला. दुसऱ्या मैदानात फायनललाच राहिला, 3 फेरे काढून. कडे 3 फेरे कडून काढून फायनल राहिला. तिन्ही पण फेर. एवढा भुजार असून ते आम्ही काय पहिल्या टाइमपासून त्याला कडनेच आणलं. म्हणजे भुजार पहिल्यापासूनच भुजार होतं ना? पहिल्यापासून भुजार, तरी कडवलाच पळवला त्याने आम्ही पहिल्यापासून. म्हणजे जो बैल आम्हाला शिकवाय होता तो बी भुजारच होता. आमचा विषय कसा, बाबा तो बैल खोंडाला लगेच दाबून काढेल बाहेर पळवून, असं खोंडच घालायचं बाहेर, बैल तर होऊ शकतो म्हणून पहिल्या अड्ड्यापासून त्याला कडनच पळवलं. कडनच. किती मैदान पळवली तुम्ही? माझ्यापाशी 5 मैदान झाली, त्यात 1 मैदानाला फायनल राहिला, आणि बाकीच्या मैदानात गट पास करायचा, सेमीला काहीतरी घोटाळा व्हायचा, असं झालं. मग त्याला विकायचं का ठरलं काय? म्हणजे शेवटी आर्थिक परिस्थिती आहे बघा, आणि किंमत बी त्यावेळी भरपूर मिळाली, त्यामुळं घराचं सगळे लोक म्हणायला लागले आपलं जाऊया आपण. जनावर डोर त्यासाठीच पळतो, काहीतरी बाबा जरी खोंड झाला तरी 4 रुपयाला विकतो, ह्या हिशोबाने त्याची चांगली किंमत झाली ती म्हणून आपलं विकला. म्हणजे त्याला विकला किती किमतीला? म्हणजे त्यावेळी 2013 साली बघा, आमच्या गावची यात्रा पीर हजरत बाबा कलंदरची यात्रा असते. त्या यात्रेत बैलगाड्या शर्यती असते त्या 3ऱ्या दिवशी. त्या यात्रेत आम्ही बैल विकला बघा, ते 3,51,000 रुपये खोंड दिला. 3,51,000 त्यावेळेस विक्रमी किंमत असेल, कोणालाच भेटली नसेल. इथं सगळ्यात लेंगऱ्यात सगळ्यात विक्रम किंमत तेवढी त्यावेळी. बाहेर काही एवढं माहित नाही, पण लेंगऱ्यात तर त्यावेळी हायेस्ट किंमत 3,51,000 त्या टायमिंगला झाली. विकायला म्हणजे बाळू ड्रायव्हरनीच घेतला होता का? स्वतः बाळू ड्रायव्हर व्यवहार करायला ते पहाटे 7 वाजता आम्ही घरातले उठतोय ना तोपर्यंत दारात आलती. आम्हाला खोंड पाहिजे म्हणले. पाहिजे तर म्हणलं असं असं एवढी तुम्ही काय म्हणाल ती किंमत देऊ म्हणले, पण आम्हाला खोंड पाहिजे. म्हणलं कोण घेतय, तर त्यांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं नाही की गौतम बाईला घेतोय म्हणून. मला स्वतःला पाहिजे. ते शर्यती क्षेत्रात कसं माणसाची ओळख जशी अड्ड्यात जाईल तशी बाहेरगावच्या माणसांची ओळख होत जाते ना, असं आहे. त्याच्यामुळे त्यातनं ओळख झालेली, त्यातनं ती म्हणली मलाच पाहिजे. बरं ठीक आहे म्हणलं, न्या.
मग त्यांनी यात्रे टायमाला त्यावेळी आम्हाला समोर असं गौतम भैया बसलेले खुर्ची कधी बघितलंच नाही आपण गौतम भैया कोण आहे ते. गौतम भाई म्हणजे शर्यती क्षेत्रात, हा त्यावेळी आपल्याला एवढं माहितच नाही ना. ज्यावेळी तिने आमच्या हातात पैसे दिले तरी सुद्धा आम्हाला माहित नव्हतं की हाच माणूस आहे गौतम भैया. होय, बावड्यावरने एक शब्द देखील तोंडात काढला नाही तसा. म्हणजे त्यावेळेस सुद्धा म्हणजे आता सगळे ओळखते गौतम भाई हा, आता ओळखते, YouTube, हा. परंतु हे त्यावेळेस online, माहित हा. होतं. हा. सोशल मीडिया आता ओळख. त्यावेळी एवढी फॅसिलिटी अँड्रॉइड एवढं मोबाईल नव्हतं, साधंच मोबाईल त्यावेळी. विकून चुकी केली असं कधी वाटलं का? चुकी केली असं वाटलं काय, मनाला थोडं वाटतंय. एखाद्या वेळी वाटतंय इकला तीच चांगलं झालं, कारण आपल्यापाशी ते चीज झाली नसती. जे आपल्यापाशी असतं या नावारूपाला गेला नसता, ही मला 100% म्हणजे आतून वाटत इकला तीच चांगलं झालं. म्हणजे त्याच्याच बाबा त्याच्या कलेत चीज झालं असं मला वाटायला लागलं. म्हणजे जर तुम्ही तुमच्या पैसे असतं तर त्याला नाही. मोठ्या लक्षाचा पायरा भेटला नसता. नसताच भेटला, इथपर्यंत पोचलोच नसतो ना, म्हणजे असं होतंय. त्याचं करिअर त्यानं घडव, तुम्ही ऐकला त्यामुळे त्याचं हा करिअर घडलं, नाहीतर मग- आपल्या इथे तो पायराच झाला नसता ना. आता 5 मैदान पायरा करा किती त्रास झाला माझं मला माहित. त्यावेळी कोण होईच म्हणत नाही. खोंड मस्त चांगला पळतला तर कोण झोपायला होईच म्हणायचं नाही, असा प्रॉब्लेम आहे. विकल्यानंतर तुम्ही कुठे बघितला हो त्याला? विकल्यानंतर आमच्या खानापूर तालुक्यात पाऱ्यात कारखान्यापाशी मैदान होतं पारे गावात. त्या कारखान्याला आम्हाला कळालं की मोठा लक्ष संघ बारका लक्ष पळायचा आहे. मी सगळं इथलं काम सोडून मी इथलं विला शेट आहे आमच्या त्यांच्या टेम्पोत बसून, त्यांचीच बैल ज्यादा पळालेली ना, मग त्यांच्या टेम्पोत इथलं काम सोडून मला म्हणलं बघायचं आहे. गेलो बघाय तर पाऱ्यात पहिल्यांदाच मोठ्या लक्ष सांगत पायरा झाला त्यांना. आणि पहिल्याच गटात गाडी निघाली त्यात. आणि पहिल्याच गटात गाडी निघाल्यावर जो फरक बघितला म्या, तो कधीच मी फरक बघितला नव्हता. अक्षरशः पळताना फरक तसं सांगताना निम्म्यातच गाड्या ठेवलेल्या होत्या गटात. त्यावेळी गाडी कच्च्या पास होऊन गेलेली, एवढा फरक होता. म्हणजे बाकीच्या गाड्या निम्यातच ती कच्च्या पास करून ती गाडी माघारी फिरून आणली तरी गाड्या फाटीत पळत होत्या. नंबर टाकला घ्या वाघानी तर. हा, तोपर्यंत नंबर टाकाय माघारी. एवढा स्पीड बघितलं, ज्यावेळी बघितलं त्यावेळी अक्षरशः माझ्या डोळ्यातनं मनात पाणी यायला लागलं. तिथं ते तुम्हाला त्यानं ओळखलं का पहिल्या? ज्यावेळी तिथं गेलो त्यावेळी कार लक्ष म्हणलं माझ्या तोंडात असं बघितलं, त्यावेळी मला हुंदका आला. ती म्हणजे मन आतनं भरून आलं, सगळं डोळ्यातनं असं पाणी उतरलं. तेव्हा आठवलं तरी माझ्या अंगावर काटा येतोय बघा अजून, आहे का. कार लक्ष म्हणल्यानंतर त्यानं ओळखलं तुम्हाला? जीव लावलेला असतोय आपल्या जनावराला, त्याचं लयच ही होतं. पण असू द्या, त्याला दिला म्हणूनच ते चीज झाली नाही, आपल्यापाशी झाली नसती. तुम्ही जर विकला नसता त्याचं करिअर घडलं एवढं नाव झालं नसतं त्याचं. एवढ्या चर्चेत आज पुरा महाराष्ट्र, पुरा देश बारका लक्ष मोठा लक्ष त्याची चर्चा हितपर्यंत गेला नसता. आता मोठा लक्ष छोटा लक्ष डबल पळणार आहे असं तुम्हाला बघितलं कधी? बघितलंय मी. आता सोशल मीडिया येणार, मी जाणार आहे तिथं बघायला. जाणार 100% बघायला मी जाणार. ओळखेल का तुम्हाला तो? आता ओळखेल का नाही याची गॅरंटी नाही, कारण बरेच 10 वर्षाचा कालावधी झाला बघा. 2013 पासून आज 2023 आहे, 10 वर्ष झाले विकून. त्यावेळी जे संभाजी ते आपशिंगचे त्यांनी काल नंबर घेतला मी त्यांना, म्हणलं बैल कसा आहे राव, चांगला आहे काय? ते म्हणले तुमचाच आहे. हा म्हणलं माझ्यापासून लहानपणापासून असं. म्हणली बैल त्यांनी फोटो मला दाखवलं, बैल चांगला सांभाळ न पळू म्हणले, पण शेवटपर्यंत त्याला असं चांगला सांभाळणार. त्यांनी भरपूर नाव केलेलं आहे आपलं. म्हणले शिरी कुठेतरी तुम्हाला म्हणजे बरं वाटलं? हा, तेवढं तेच बरं वाटतंय ना तसं झाल्यानंतर. आता कोणती म्हणजे जनावर आहेत तुमच्या जवळ एवढी? आता बघा ह्या काळ्या गायचं एक वस्त्र होतं. आता विषय एकच आहे की मला लक्षाची लक्षानंतर झालेले आहे. लक्षाची बहीण आहे. हिजच वासरू होतं? हिजच वासरू होतं. चांगलं फेरबिर टाकून चांगलं बनवलं होतं, पण आता या लंपी रोगामुळे दगावलं. ती हाती नाही लागलं. चांगलं वासरू पळत होत, ती लंपीमुळे दगावलं. ती काय वाटतं तुम्हाला, परत छोटा लक्ष होईल का ह्या धावण्याची तयारी एखादा? आता होऊ शकल. त्या बैलात जर कला असली तर आपण घडवू शकतो, पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ते आपल्याला मोठ्या माणसा कोणाच्या तरी हातात, जसा मी गौतम बैल दिला असा कोणाकडे तरी द्यावं लागेल तर त्या रूपात बैल जाईल. आणि एकमेव या गायचं वैशिष्ट्य आहे, एक हे वासरू असं फेल जात नाही. फुल असा रागीट आणि चप्पळपणा या गायच्या
हा पण कुठलं तरी वाटतोय तुम्हाला छोटा लक्षातच म्हणजे सेम दर्शन आहे तसं परंतु त्याची उंची उंची बघा, त्याची कांबळ बघा, एकदम असं गबाळ्यागत दिसतंय. हा सगळी जेवढी खोंड झाली ना तेवढी सगळी अशी गबाळीच गायला झाली, एक सुद्धा असं ऍक्टिव्ह नाही झालं. सगळे असं गबाळी दिसायला गबाळी दिसाय गबाळी, पण कला. अंगात कला भरपूर त्यांची. ठीक आहे त्यांच्या म्हणजे एकदम लवचिकता आहे हा. ह्या मुळात गायची पण आहे का लवचिकता एवढी गाय अति लवचिक आहे गाय. म्हणजे गायच लवचिक आहे. गायच भरपूर लवचिक आहे आणि ती वासरापेक्षा जास्त तापटपणा करते. गाय हा, तिला आम्ही सोडतच नाही. सोडताना आता मी जवळ गेलो तरी मला माराय बघणार. त्याचा किस्सा माहित आहे एखादा तुम्हाला की छोटा लक्षाचा किस्सा काय भरपूर किस्सा आहेत की पायात घेते पायात घ्यायचा ती नवीन स्टाईल बरं का आजपर्यंत तुम्ही मारलेलं बघितलं असेल पण यो मागच्या बघा, पायातनं पुढच्या पायात घ्यायचा आणि तुडवायचा ती काय विषय आहे आता आपण ज्या रस्त्याने आलो आता शाळेच्या पुढून, त्यावेळी डांबरीकरण नव्हतं 2013च्या आधी. हा. त्या रस्त्याला आम्ही फेरा टाकायचो. हा त्यावेळी ती म्हणजे जो लक्षाची जे बाप होता त्याच्याबरोबर थोडस चालवाय शिकवलेलं. आणि पहिल्यांदाच खाली नेलेलं आणि त्याला येसन बेसन गाठली नव्हती. म्हणलं चालतंय कसं बघूया. आणि छकड्याला गादी वगैरे नव्हती, असं चालवायचं म्हणून आपलं चालवून आणायचं. आणि खाली गेल्यानंतर माघार फिरल्यानंतर हातातनं सुटली. हातातनं सुटल्यानंतर मी छकड्यात मी कधीच ड्रायव्हरिंग केलेली नाही, कधीच नाही. छकड्यात मी तसाच बसलेलो. माझं काळीच धडधड, ती छकडा काय थांबना, ओढून वासरू काय ऐकना, वासरू पळायचं फुल स्पीड लावलेलं वासरानं. आणि मला धर ओढून धरायचं कळना आणि काय सुचना. मोहर गेल्यावर एका जोडीदारला म्हणलं पळ 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 खोंड धर. तेवढं पहिल्या स्टार्ट अनुभव आला तो. खोंड धरायला लावलं त्याला, धरलं त्यानं. धरलं आणि खोंडानं असा त्याच्या हाताचा वास घेतला असं नाकान. त्याला वेगळा वास आल्याबरोबर जसा हिसका घेतला तसं पहिल्यांदा त्यानं 4 पायाखाली त्याला घेतला पाडून. समोर इथं असं धरलं तरी समोर मागल्या पायाने तर छातीत लात मारत होत. एवढा त्याच्या शरीराची लवचिक होती, पहिल्यापासून लवचिक त्याचं शरीर. आणि त्याला एका लात असं 4 पायात घेऊन त्याला तुडवला. तेव्हापासून एक हित लांबचा शेजारचा तो लक्षात तेवढा धरायला सोडून दुसरं काय बी धरतो म्हणायचं. लक्षाला धरायला नाही बाबा तू आता एवढे 5 मैदान केली. त्या पायाचं मैदानात झेंड्यापाशी आपणच सोडायचं, पळत येऊन आपणच मोहर धरायचा. दुसऱ्याने धरला की त्याला तोडवून पाडतच होत. विकल्यानंतर कसं काय त्याचं मॅनेज कसं केलं काय गौतम भाईंनी पण पुढे विकला तो परत? त्यांनी काय विकला काय मला माहित नाही, पण त्यांनी विकाय नाही पाहिजे होता बैल माझ्या दृष्टिकोनातून. कारण त्यांचं भरपूर नाव लक्षाने केलं होतं सलग. म्हणजे अजून सुद्धा त्यांनी विकला तरी ज्यांच्याकडे आहे त्यांचं नाव न घेता डायरेक्ट म्हणते ते गौतम भाईचं लक्ष. पण त्यांनी त्यांच्यापाशी ठेवायला पाहिजे होतं, मुळात विकाय नाही पाहिजे होता बैल असं वाटतं एक ठिकाणी. कारण भरपूर नाव केलं परत तो आधी तुडवायचा पण नंतर मारका म्हणजे शिंगान कधी मारत नव्हता. असताना नवीन माणूस आला की तुडवत होता ज्यादा. धरलं की त्याला पाडून तुडवायचा. नंतर तो सांभाळा बाळू ड्रायव्हर बसवत आहे ना. बाळू ड्रायव्हर सुद्धा ज्यावेळी आम्ही ऐकला त्यावेळी सुद्धा बाळू ड्रायव्हरला 20 ते 25 दिवस जवळ येऊन दिले नाही. त्यांनी सवय फक्त त्यांची मालकी नाही. त्याने आम्हाला म्हणजे आड्यात गेल्यानंतर सांगितलं ना, बायका माणसाला काय करत नव्हतं. लहान मुलं बायका माणूस त्यांनी कोण झाला त्याला काही सुद्धा करा. गडी माणूस नवीन आला की शिव प्रकार करायचा, बायका माणसाला ती काय करत नव्हतं आणि काय सुद्धा ना काय. आता आमची आहे बाळू ड्रायव्हरची मुलं खेळत त्याच्या मागाव खेळत. हिथं सुद्धा आमचा पुतण्या होता बारक 2 वर्षाचं. लहानपणापासून असं बारक मुल गेलं की असं पसरायचं, त्याच्या अंगा उड्या मारल्या तर काय सुद्धा करत नव्हतं. पण नवीन गडी माणूस दिसला की ते बिघडत. मग 10वी तोडून जायला, मारायचं नाही, भोजून 10वी तोडून जायला. घरच्यांचा सांभाळाय कोण सांभाळत होतं त्याला? सांभाळायला ही रानातच जायचे. शक्यतो त्याला लय सांभाळाच नाही. तुम्हाला खरं काय सांगायचं, खरंच सांगतो, पण त्याला सांभाळूक नाही. जी आता जी ही गाय डोंगराला हिंडायचं ते संगत त्याला घालवायचं. त्यावेळी शर्यती बंद होत्या, त्याच्यामुळं त्याला लय सांभाळायचा विषय. ज्यावेळी चालू झाल्या त्या 2 महिन्यातच आम्ही बैल तयार केला. 2 ते 3 महिन्यात त्याचं ट्रेनिंग बिनिंग घेऊन आपलं केलं. चालू झाल्यानंतर 2 महिन्यातच बैल त्याला तयार केला. एवढी काय त्याला म्हणजे शिकवण नाही त्याच्या फक्त त्याला झोपला आणि ह गाठली यातच तो पळाला. त्यातच त्याच हिचा म्हणजे त्याची कला दिसून आली त्यात आम्हाला लगेच. त्याच्यात लवचिकपणा म्हणजे सहज पळायला लागत असं स्प्रिंग सारखं ते शरीर होत बैला लहानपणा. गायचं पण तसंच आहे. गाय त्याच्यापेक्षा चपळ गाय आहे, लय अति चपळ आहे. एक ही वासरू तुम्हाला पटायचं नाही. 4 आमच्या यात्रेला तर गाडा पळतात. लक्षानंतर झालेलं वासरू बाळूड्रायव्हर आम्हाला म्हणतो मी निघतो.
लक्ष ऐकल्यानंतर परत आणखी 2016 शर्यत बंद पडली. त्यावेळी ती वासरू आमच्या दारात होत. मग ती काय केलं? ती 4 वर्ष ती असं ती बी लय अति भुजार गिरायक आले की ती माणसं म्हणायची धरून देत नाही असं तसं. मग ती शेवटी विकला नाही आम्ही. चांगला चौसा होस्तोवर आमच्यापाशी होता. तर शेवटी मग त्याला असं बडवूनच विकला आवताला. कारण त्यावेळी बंदीत एवढं त्याच्या हे नाहीच आपल्याला पळवता जमलंच नाही. ती पण पळाला असतं लक्ष एवढं त्याच्यापेक्षा ज्यादा पळाला असतं. लक्षापेक्षा पण जास्त. त्याच्यापेक्षा तुम्हाला मी दावतो परत त्याचा फोटो. अतिशय बेकार म्हणजे 4 बैल त्याच्यापेक्षा थोडस मोठं होतं ह्या वासरापेक्षा. एवढं स्पीड होतं त्याला. त्याचा तुम्ही आता व्हिडिओ नाही फक्त फोटो आहेत. आम्ही देवाला पळवलेले आहेत त्याचं. तुम्ही म्हणणार एवढ्या मोठ्या बैलाला त्यानं एवढं ओढत कस काढलंय. मला मी दावतो परत. आता एवढं शी जबरदस्त. शी पण वाटतंय तुम्हाला? वाटते 100% पळणार. 100% तेवढंच. त्याचा कस किती बी गबळ दिसू दे पण ह्या गाईचं वासरू एकही पळा या बाबतीत वासरू फेल नाही. स्प्रिंगाचा विषय. स्प्रिंगाच आहे. लवचिकपणा भरपूर आहे. किती तुम्हाला हे शांत वाटत पण हे 100% खोंड पळणार. लवचिकपणाच आहे ह्याच्यात. ही चेहरापट्टी सगळी तशी दिसणार. म्हणजे पळायचं कुठलंच वैशिष्ट्य नाही. म्हणजे गाईकडे पण नाही ह्याच्याकडे पण नाही. नवीन एखादा जर पारखी आणला तुम्ही तर त्याला तुम्ही म्हणणार नाही बाबा यो पळेल. पण ह्या गाईचा गुणधर्म आहे एकही वासरू असं फेल नाही. सगळे लवचिकपणा. लक्ष असं होता का लहानपणी? लहानपणी असंच बारीक बांधा शरीर असंच. काय फक्त जरा कोसा कलर होता एवढाच. सेम असा चेहरा जरशा टाईप होता. जरशा टाईप. आता ही सुद्धा फक्त कलर मध्ये ज्यादा कापड जरा ते होता. ही जरा सफेद मध्ये येत. कांबळ तेवढीच आहे त्याला. कांबळ बी तशीच. जेवढी वासरं झाली आजपर्यंत गेल्या प्रत्येक वासराला कांबळ आहेच. अशी कांबळ सगळं असं. लक्षाचा काळ किती होता होती म्हणजे कितीच्या काळात तो पळाला जास्त? 2012 शर्यत बंद होती. 2013 चालू झाली फेब्रुवारी महिन्यात बघा. 1 वर्षभर ती मध्ये होती. जो 2013 पासून बैल पळाला तो बैल पळतच राहिला. म्हणजे आता जसे वयानुसार ते आता 5 ते 6 वर्ष फुल स्पीड मध्ये बैल पळाला. पण ती 2016 जर शर्यती जर बंद पडल्या नसत्या तर तो 2018-19 पर्यंत कंटिन्यू त्यानं ती छाप सोडली असते. ते म्हणजे 5 वर्ष तो मोठा लक्ष कसा 6 वर्ष राहिला तसंच त्याचा काळ राहिला. 2016 शर्यती बंद पडल्यामुळं ती ज्यादा बाहेर पळताना आलं नाही ना असं गोळ झालं. मग त्या जे कालखंड होता 2013 ते 16 म्हणजे त्या 3 वर्षात जो शर्यत चालू होता जायला तिथं कोणी केला तर बारक्या लक्षाने 1 नंबर घ्या. असा विषय चर्चेचाच विषय सलग. मी आता युट्यूबला आपण बघतो 175 फायनल त्याने घेतली. 175 हा त्या पिरियडला मग चालू का त्या 3 वर्षात. त्यावेळी बी फॉर्म मध्येच होता पण शर्यती बंद पडल्यामुळे गोळ झाला. नाही मोठ्या मोठ्या ज्या गाड्या मोठ्या सोन्याबरोबर पळाला मोठ्या सोन्याबरोबर मोठ्या सोन्याला ज्या गाड्या गावल्या नाही ती छोट्या लक्षाबरोबर पायरा केल्यानंतर ती गाड्या मारले ते बिनजोडला मुंबई भागामध्ये केले मारले ते. बघतो मी युट्यूबला हे आपल्याला बघायला भेटते. असं ते सांगाय म्हणजे उन्हाळा दिवस होता. त्याचे एक किस्सा सांगतो तुम्हाला. उन्हाळा दिवस होता आणि मळ्यात डोंगरात शेतामध्ये म्हणजे इथून 2 किलोमीटर आमचं शेत आहे. तिथं बांधलेला नेऊन असंच दाव्यानं बांधलेला आणि अशी नवीन 2 माणसं आली तिथं. म्हणजे XYZ कशाला आली माहित नाही आठवत नाही एवढं मला. तर त्या माणसाने बुजला दावं तोडलं. दावं तोडून गेला. कंप्लीट 2 रात्री 1 दिवस बैल आम्ही हुडकत होतो कुठे गेला काय माहिती. डोंगरात सगळा डोंगर पालता गाठला. आम्हाला खोंडच गावना. सगळा बाजूचे गाव आहे त्या गावात बघितला खोंडच गाव. कंप्लीट 2 रात्री आणि 1 दिवस ती एका जाळीला असं जावा कणका होता एवढा एवढा म्हणजे माग तुटून राहिलेला. त्यास काट्या फेसात अडकून इसनीला नुसता कासरा असल्यामुळं ते अडकून 2 रात्री आणि 1 दिवस हाय असा खोंड एका जाग्याला अडकून राहिलेला. पाणी नाही काय नाही त्याला खाय सुद्धा नाही. ती एक लय बेकार वाटलं. आणि दुसऱ्या जनावरांनी रानात गेल्यावर तिने दिसला त्यांना अडकलेला. आम्ही हुडकून आम्हाला गावला नाही. 3ऱ्या दिवशी सकाळी 10-11 नंतर जनावर रानात गेल्यावर त्यांना दिसला तो. त्यांनी मग हाळी मारून सांगितलं अरे इथं खोंड अडकले. त्यावेळी पाक त्याचं शरीर असं डोळ्यातनं पाणी म्हणजे काट्यात अडकून त्याला ते हालता झालं नाही. बांधल्यासारखं खुटीसारखं अडकून बसलं.
ती एक किस्सा लय बेकार होता. तरी पण तो नरमला नाही तिथं. नरमला नाही तो 2 रात्री 1 दिवस एका जागेला अडकून राहिला. पाणी नाही ना काय नाही, ऊन काय आता अन्न नाही पण उन्हात हाय असा होता. नरमला नाही ती मग त्याला काढून आणला. त्यावेळी काढून आणला त्यावेळी किती पाणी त्याने प्याला हा. की आता पोट भरून पाणी प्याला, कारण 2 रात्री 1 दिवस त्याला पाणी नाही असं आहे. ती फक्त भुजारपणा आती मार्का एवढा नव्हता बैल, पण आता जसा जून झाला वय झालं तसं मार्कापणा येतोच जनावराला. म्हणजे ते बसून बसून असल्यामुळे त्याला म्हणजे भरपूर खाद्य म्हणजे त्याला चाऱ्यामध्ये चांगल्या गोष्टी मिळाल्यामुळे आणि बसून राहिल्यामुळे त्याला ते आता आमच्या आहे का नाही हम्म. एवढं शहाणा तरी होतं, बारकी पोरं जवळ गेली तर काय सुद्धा करणार नाही. आहे आमच्या म्हणलं लक्ष बस बस खाली लक्ष लगेच बसवत आहे ना आमच्या. मी किती म्हणा काय सुद्धा नाही, आमच्या आई म्हणले ना लक्ष बस खाली लगेच बसवतो. मैदानाचा फायनल फेरा सुंदर आणि डोळ्याचं पारणं फेडणारी या ठिकाणी लढत आहे. एक वरती कोरेगाव आणि 2 वरती बघा मोठा लक्ष. काय सांगचाल लक्षाबद्दल? त्याच्या आठवणी भरपूर आहेत त्याच्या. लक्ष खूप चांगला होता. त्याचा जन्म झाला आहे ना असा उचलून आणला. हा. ते असं म्हणजे दुसरं माणूस कधी त्यानं जवळ येऊन दिला ना. मी पाहिजे, मी आली का बस म्हणलं का माझ्या शेजारी बसणार, हा. उठ म्हणलं का उठणार. अगदी माणसासारखा तो सगळं काय ऐकत होता. माणसासारखं सगळं. हो हो. बारक्या पोरांना कधी मारणार नाही नाही कधी नाही. फक्त परक दुसरं माणूस जवळ येऊन त्यानं कधी येऊन दिलं नाही. विकला त्यावेळेस काय त्याचे म्हणजे काय विषय होता वरती? विकलंय आपली आर्थिक परिस्थिती आणि सारखं नाव काढते घरात. लक्षात अजून छोटा म्हणजे छोटा लक्षात नावच पडून राहिलं त्याचं. छोटा लक्ष. त्याचं नाव लक्ष होतं पण ती मोठा लक्षामुळे त्याला छोटा लक्ष म्हणत हो होते. हो छोटा लक्ष. हा त्याच्यामुळे विकल्यानंतर काय त्याचं सिच्युएशन काय होतं म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्हाला विकायचा होता का? तुम्हाला कसं तुम्ही विकला का ह्यांनी विकला? विकायचा म्हणून कसं ठरलं काय? तसं घरच्या विचारानं सगळ्यांच्या विचारानंच तो ठरला विकायचा म्हणून. हा. नाहीतर नव्हताच तसा द्यायसारखा तो बैलच नव्हता. खूप छान माणसासारखं सगळं त्याचं आम्ही करत होतो. फक्त आपल्या घरापुरत्या व्यक्ती, बाहेरचा समोरचा समोरचा माणूस नाही. घरातला सोडून दुसरा माणूस आला की तो टिकून देत नव्हता. लय वेळा काम घरातल्या माणसाला कोणालाच काय नाही, शांत एकदम सरळ. नंतर तुम्ही परत बघितलं का कधी जरा? असं नाही मला बघायला भेटला कधी. आता मोबाईलवरच? हा मोबाईलवरच. म्हणजे अजून सुद्धा आठवणी जागे आहेत. हो हो आठवणी त्याच्या आहेत. भरपूर आठवणी आहेत. तुम्ही बस म्हणला की बसणार, उठ म्हणलं की हो उठणार. हो. बस म्हणला का तो बसणार. स्वतः गौतमबाई जरी हे वेळी आलं त्यावेळी आम्हाला माहित नव्हतं गौतमबाई हेच आहेत म्हणून. मग गौतमबाई देखत म्हणजे त्यांना काय म्हणलं म्हणजे आता शर्यतीच्या मैदानातच बैल विकला होता. त्यांना म्हणलं मी त्या मैदानात देणार नाही, घरी उद्या माझ्या घरापासून घरातले सगळ्यांनी बघू द्या, परत बघाय भेटेल न भेटेल बाहेर. मग त्यावेळी मग आलं इथं, मग हिनं भरडा बिरडा वास ठेवला, पाणी पिणे ठेवलं. मग ही गौतमबाई देखतच म्हणली लक्ष बस व्हायचा आराम कर. तसा बसला. त्यावेळी जी सिच्युएशन अक्षरशः मला ज्या डोळ्यातनं म्हणजे असं वाटायचं आपण काय ऐकलाय माणसासारखा बैल, आणि त्याचा भरून येते मला सांगताना. ती मला हाय असा सीन आठवतो अजून. अजून जेवढं म्हणजे माझ्यापेक्षा घरात सगळ्यात जास्त वर होती ही आईची आमची. मी जेवढं सांभाळायला तिला वैरण त्याच्याजवळ मीच असायची. जादा करून हीच करायची. मी कॉलेजला असल्यामुळे सारखा बाहेर. सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी यायचो, त्यावेळी दिवसभर सगळे तीच बघायची. म्हणजे लहानपणापासून घरी जर एखादा कोण जरा लागला त्याला माया बसलेली होती. एवढी माया म्हणजे त्याला कचरा काढून सोडला ना, कुठं माळ्यापर्यंत 2.5 किलोमीटर माळा आहे, तिच्या मागणं हालतच नव्हतं. कचरा काढून सोडला तर ही जिकडे जाईल त्या संगत मागत जाणार. एवढं शांतपण होतं त्याला. फक्त इतका वेळा आहे की ती नवीन माणूस आला की त्याचं मग काय होत होतं ते आपल्यालाच माहित नाही. नवीन माणूस दिसला धरला म्हणलं की त्याला पाडून तुडवायचंच. त्याचा पहिल्यापासून तो गुणधर्मच म्हणजे अजून कडपर्यंत कसा टिकला. मी म्हणतो बाबा
पळाल्यानंतर विसरायला पाहिजे होता, पण ते हाय असं कडव अजून सुद्धा ते आपशिंगचं काय त्यांचं नाव मला माहित नाही, पण त्या एकमेव माणूस त्याला तेवढा धरून देतो बाल तेव्हा. ड्रायव्हरनं पण काय करत नव्हता परत. परत परत सवय घेतली होती त्यांची जरा ही करून करून सवय घेतली होती त्यावेळेची असं. पण मेन मुद्दा आपल्यापाशी ते नाव झालं नसतं, मोठ्या माणसापाशी गेला म्हणून आज तो एवढा फेमस झाला. आपल्यापाशी बैल असला पायरा हे मिळणं हे सोपंच नाही. गरीबाला आत्ताची कंडिशन बघितलं ना इतकं बेकार वाटतं. किती तुमचा चांगला बैल पळू, बैलाला कोणी विचारत नाही तू किती पैसे देतोय मला वायदी, मग तुझ्या बैला संग झोप. मग नुसता बैल पळून बी आता चालत नाही. पहिल्यासारख्या शर्यती राहिल्या नाही. मेन मुद्दा पहिल्यासारख्या शर्यती नाही. पहिलं कसं जिथल्या एकदा बैल पळाला तर डबल बैल पळवून देत नव्हती पहिला. ती जी शर्यत होत्या पहिला नंबर टाकून शर्यत होत्या, या शर्यतीत आता शर्यत जमीन आसमानाचा फरक. आता नवीन जी पिढी शिरली का नाही त्या शर्यतीचा पाक सुतारा केलाय, काय सुद्धा त्या शर्यतीत राहिलं नाही. बैल बघायची इच्छा होती का आता कधी? होते की समोर मोबाईलवर दाखवते ते. होय आता मैदानावर येणार आहे छोटं लक्ष मोठं लक्ष येणार. पाहायला परत लाईव्हला बघा. हा हा बघूया. फॅमिलीने लक्षाचा सांभाळ केला आणि ह्यांनी घडवला होता लक्षाला खरंच. तर आता हा लक्षाचा भाव आहे मित्रांनो, सेम तसाच आहे, फक्त अतिशय बुजार आहे मित्रांनो बघा. आणि ह्याला पण कुठलं शर्यतीचं कोणतंच वैशिष्ट्य नाही, पळण्याचं वैशिष्ट्य. कांबळ म्हणा किंवा शेपूट म्हणा. आमची यात्रा होती 2013 साली, या लक्ष ऐकला. त्याच्या आधी 3 दिवसाचा ती यात्रा आमची गाडा पळवायची. त्यावेळीचा हा फोटो आहे. आणि ह्याच बैलानं त्याला घडवला, राहुल्या मानाचा बैल आहे, त्यानंच त्याला घडवला होता. त्याला ट्रेनिंग बिनिंग दिलं. परत ज्यावेळी विकला त्यावेळी म्हणजे त्याच 2-3 दिवसाच्या पिरियड मधला हा फोटो आहे. आणि विकला त्याच्या आदल्या दिवशी फोटो आयचा संघ काढलेला होता. आय संघ ही एक दुसरा बैल होता लक्षानंतर विकत घेतलेला मी, जपान म्हणायचा. तो बी चांगला पळत होता. त्याच आहे आणखीन ते गाड्याचा व्हिडिओ. म्हणजे अजूनही तुम्ही लक्षाची आठवणी तशाच ठेवल्या? हा, ती आता जोपर्यंत तोपर्यंत घरात राहणारच ती आठवण. फक्त एवढाच विषय, आपण जवळनं बघितला, जी माझ्या आता घरातले बारके आहेत त्यांना त्याचं गांभीर्य एवढं वाटणार नाही, पण आपण तो बैल जवळनं बघितलाय त्यामुळे आपल्याला त्याचा ही वाटणार ना लय, असा विषय. जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत लक्षाची आठवण राहणार. हा, कडपर्यंत त्याची आठवण राहणार. योगा ही गाय आहे का, ह्यो लक्ष ह्या बैलाच्या पोटाचा मुळचा, ह्या बैला काळ्या बैला पोटचा ह्यो लक्षानंतर झालेला ही वासरू बघा. लक्षानंतर अतिशय तो लक्षापेक्षा जबरदस्त होत ती. म्हणजे बैलाच्या पुढे पळते की राहू दे. अहो लय त्याला स्पीड लक्षापेक्षा तुम्ही म्हणायला नाही. 7 महिन्याचं वासरू किती त्यानं पळावं किती नको, त्या गायीचा गुणधर्मच आहे. त्याचं वासरू कधीच वाया जात नाही. म्हणजे हे तर पण आहे बघा पुढे. हा, ही प्रत्येक फोटो तुम्हाला दिसणार त्याचा किती त्यानं 4 बैल मोठी वासरू किती पळतंय असं त्याचं फोटो आहे ते बघा. हे इथं बघा, हा एक फोटो आहे. ही त्याला अतिशय चपळ वासरू होतं लक्षानंतर, पण ती शर्यती बंद झाल्यामुळे त्याला तयार करता झालं नाही. म्हणजे शर्यतीनं जर शर्यती चालू असत तर आज त्याला पण तुम्हाला बघायला भेटला असता. हे बी आपण तयार झाला असता आपल्यापाशी. हे विकतानाचा फोटो आहे ते हे ही चुलता आहे ती, ही वडील आहे ती. विकला त्यावेळेचा फोटो आहे ती. हा फोटो आहे. म्हणजे आमच्या यात्रेचं सगळं लेंगऱ्यातले सगळे म्हणजे बैलांचा फोटो प्रत्येक दरवर्षी यात्रेत पळवलेले फोटो असते ते असं आहे. हा लक्षाचा वडील, हा या बैला पोटचा होता तो लक्ष. मी विकला त्यावेळी फोटो काढलेले होते. जीव लक्षानंतरचा भाव होता म्हणला ना, दोन्ही हाताने मी ओढून धरतो तर त्याला इतकं स्पीड होतं त्या वासात. आणि त्याच वेळी त्या 4 बैला मोठ्या गाड्यात ती वासर पळलेलं आम्ही लक्षानंतर.
ही गाडी सुद्धा फास्ट बाहेर गेली. 4 गाड्या पळताय. सुंदर अशी गाडी पळते बघा. निंबूकरांची गाडी त्याच्यापर्यंत लवकर गाडी करा. तिकडे पडली गाडी, आत्ताशी पडली गाडी. गाडी कशी गाडी पडली 2-3-4 चक्राने